नमस्कार. आज आपण जोसेफ मर्फी यांच्या द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या मालिकेच्या दुसऱ्या भागात प्रवेश करत आहोत. आज आपण समजून घेऊ आपलं मन नेमकं कसं काम करतं. जोसेफ मर्फी सांगतात की आपल्या मनाचे 2 भाग असतात. एक असतो कॉन्शियस माइंड आणि दुसरा असतो सबकॉन्शियस माइंड. कॉन्शियस माइंड म्हणजे जागृत मन, जे विचार करतं, निर्णय घेतं, रोजचं प्लॅनिंग करतं. आणि सबकॉन्शियस माइंड म्हणजे अवचेतन मन, जे आपले विश्वास, सवयी, आठवणी जपून ठेवतं आणि त्यावरूनच वास्तव घडवतं. कॉन्शियस म्हणजे माळी आणि सबकॉन्शियस म्हणजे बाग. माळी जे बी पेरतो तेच बागेत उगवतं. आता मी एखादी एक्झाम्पल सांगते म्हणजे तुम्हाला नीट समजेल. राम नावाचा तरुण सतत म्हणायचा, माझी स्मरणशक्ती खूपच कमी आहे. परीक्षेत बसताना तो नर्वस व्हायचा आणि खरंच त्याला प्रश्न विसरायला व्हायचे, कारण त्याच्या कॉन्शियस माइंडने वारंवार हीच गोष्ट सबकॉन्शियसला सांगितली आहे. माझी स्मरणशक्ती कमी आहे आणि सबकॉन्शियसने ते खरं मानून त्याला तसंच अनुभव दिले आहेत. पण एकदा त्याने ठरवलं, रोज स्वतःला म्हणायचे, माझी स्मरणशक्ती तेजस्वी आहे आणि मी आत्मविश्वासाने सगळं आठवतो. सुरुवातीला त्याला थोडं वेड्यासारखं वाटलं, पण काही आठवड्यातच त्याचं मन बदललं. परीक्षेत त्याने उत्तम गुण मिळवले, कारण सबकॉन्शियस माइंडने त्याचं नवं बी स्वीकारलं. आणि यातून शिकण्यासारखं काय आहे? कॉन्शियस विचार सबकॉन्शियसमध्ये बी पेरतात आणि सबकॉन्शियस न्यूट्रल असतं. ते चांगलं वाईट असं ठरवत नाही आणि त्याला समजतही नाही कोणतं चांगलं आहे कोणतं वाईट आहे. जे आपण सतत सांगतो तेच ते वास्तवात आणतं. म्हणून लक्षात ठेवा, मी गरीब आहे असं सतत म्हणाल तर परिस्थिती तशीच राहील. पण माझ्या आयुष्यात समृद्धी वाहते आहे असं विश्वासाने म्हटलं तर सबकॉन्शियस त्यानुसार परिस्थिती बदलतं. आजपासून तुमच्या बोलण्यातून मी नाही करू शकत, माझं होत नाही, माझं नशीब खराब आहे, ही वाक्य काढून टाका. त्याऐवजी दररोज बोला, माझं मन सामर्थ्यवान आहे, मी हवं ते साध्य करू शकतो किंवा शकते. हे होतं चॅप्टर 2, हाऊ युअर ओन माइंड वर्क्स. पुढच्या भागात आपण जाणून घेऊ द मिरॅकल वर्किंग पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस. तोपर्यंत स्वतःच्या शब्दांवर आणि विचारांवर लक्ष ठेवा, कारण तेच तुमचं भविष्य ठरवतात. धन्यवाद.